हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, दिस इज मृण्मयी वानखडे रिपोर्टिंग लाईव्ह फ्रॉम अमरावती. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही जी तुम्हाला माझी व्हॅनिटी दिसत आहे, व्हॅनिटीज म्हणू आपण किंवा मेकअप ट्रॉली म्हणू. सो ही जी माझी ट्रॉली आहे याचा टूर देणार आहे आणि माझ्याकडे जेवढं पण काही मेकअप आहे ते कलेक्शन माझं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्टेड. ओके, सगळ्यात पहिले तर ही जी ट्रॉली आहे, मेकअप ट्रॉली, ही मी सांगते याला बाय द वे व्हील्स आहे म्हणून मला ट्रॉली म्हणते. तर ही मी घेतली होती Amazonवरून. डोंट वरी, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. आणि मी तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल प्रत्येक एक एक ट्रे दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मी काय काय ठेवलं आहे सगळं काही दाखवणार आहे. आणि मी ही ह्या व्हिडिओसाठी साफ केलेली आहे. सो प्लीज मला थोडंसं गुड जॉब मृण्मयी असं म्हणून द्या कमेंटमध्ये, कारण की मेहनत लागली खूप मला. बट येस, 4 ट्रेज आहेत सध्या याच्यामध्ये. थांबा, तुम्ही थोडेसे जवळ या आणि मग मी तुम्हाला एक एक करून दाखवते. ओके, तुम्ही माझ्या व्हॅनिटीला पहिले बघून घ्या. अशी दिसते व्हॅनिटीनी माझी ट्रॉली, मेकअप ट्रॉली. दिस इज हाऊ इट लुक्स. आता आपण वन बाय वन प्रत्येक ट्रेकडे जाऊया. सो आपण वरून सुरू करूया. मी बोलली होती ना याला व्हील्स आहे. सो हे बघा, हे व्हील्स आहे. मी जेव्हा ही सेटअप केली होती ना, याचा ऑलरेडी मी व्हिडिओ केलेला आहे. सो तो पण मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देणार. सो तुम्हाला बघायचं असेल तुम्ही बघू शकता. बट असे व्हील्स आहे याच्यामध्ये. सो इझी होतं, हँडी पडतं खूप मला इकडे तिकडे वागवायला याला. तुम्हाला आता मी कमी दिसणार आणि माझी व्हॅनिटी जास्त दिसणार, माझे हात जास्त दिसणार. तर फर्स्ट ट्रेमध्ये मी माझं सगळं स्किन केअर ठेवलं आहे. आणि हे जे ट्रेज ऑर्डर केले हे बघा, ॲक्रेलिक ट्रेज आहेत. हे दाखवते तुम्हाला, हे असे. तर हे आहे ना, हे मी मिशोवरून ऑर्डर केले होते. खूप चीप होते ते, म्हणजे चीप म्हणजे क्वालिटी वाईज नाही, पैशांवाईज. तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर त्याच्यामध्ये ना, आणि ते अशा वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये आले होते. सो ते खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला कुठली चीज कोणत्या, म्हणजे कुठला ट्रे मला कोणत्या गोष्टींसाठी ठेवायचं आहे ते मी असं सेग्रिगेट करू शकते बरोबर. फर्स्ट ट्रेमध्ये आहे माझं सगळं स्किन केअर. इथे आहे हे रोल ऑन, माझं एव्हरीडेचं मॉइश्चरायझर, एव्हरीडे सनस्क्रीन. हे पण मी नाईट टाईममध्ये यूज करते. सो हे आहे माझं. ह्याच्यामध्ये हेअर सिरम आहे. हे लेन्सचं ते काय बोलतात त्याला, केस आहे, लेन्स केस. आणि हा मास्क खूप मस्त मास्क आहे फॉक्सटेलचा. हा माझा फेवरेट मास्क बनलेला आहे आणि याचा कलर पण खूप मस्त आहे. सो हा माझा फेवरेट मास्क आहे, तो आहे. याच्यामध्ये ना खाली थोडीशी माझी ज्वेलरी पण आहे, म्हणजे याच्यामध्ये इयरिंग्स आहेत. त्याच्यानंतर तेच लेन्स सोल्युशन आणि मग हे सगळे सनस्क्रीन्स आहेत. ह्या मागे ज्या गोष्टी आहेत ह्या मी खूप क्वचित यूज करते, सध्या ते यूजच नाही करत आहे. हे फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर, फॉक्सटेलचं हे व्हिटॅमिन सी सीरम, हे सध्या मी यूज करत नाही आहे, बट मला यूज करायचं आहे म्हणून मी तिथे ठेवलेलं आहे. आणि हे पण मला यूज करायचं आहे, बट हे संपलं ना की मग मी हे स्टार्ट करणार. सो पॅकेजिंग बघा, इतकी क्यूट पॅकेजिंग आहे. याचा कलर पण खूप मस्त आहे, पिंक कलर. तर हे फॉक्सटेलचं एक सीरम आहे, बट खूप क्यूट आहे. ग्लासची बॉटल आहे म्हणून सांभाळून ठेवावं लागतं. त्याच्यानंतर या ट्रेमध्ये आहे एक तर हे कर्लर आहे. याला बिचारायला कुठे जागा नव्हती आणि मी रोज यूज करते म्हणून मी इथे ठेवलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहेत आयलायनर्स. हे 2 आयलायनर्स आहे, एक ब्लॅक आणि एक ब्लू. लॅक्मेचे आयलायनर्स आहेत हे ओजी. आणि त्यांना ना, खरं सांगायचं झालं तर त्यांना खरंच कुठेच जागा नव्हती म्हणून ती इथे आहेत. नंतर हा नेल ग्लू आहे, जो मी हे असे हे नेल्स लावले आहेत ना त्याच्यासाठी. सो मला हे ऑलमोस्ट एव्हरीडे लागतं, कारण एव्हरीडे तर नाही बट मी खूप जास्त यूज करते हे, कारण मी हे फेक नेल्स आहे, स्टिक ऑन प्रेस ऑन नेल्स आहेत. तर याला ना ग्लू लागतो, तर मग मी हे काढून ठेवत असते, जेव्हा शूट करते तेव्हाच घालते. तर त्याच्यासाठी तो आहे. हे लिप स्क्रब आहे माझं. हे शार्पनर आहे माझं, जे क्रेयॉन्स असतील किंवा मग लिप लायनर्स असतील त्याच्यासाठी. आणि नंतर याच्यामध्ये पण थोडीशी माझी एव्हरीडेवाली ज्वेलरी आहे. आणि हे आहे वॅसलिनचं लिप बाम, हे मी रोज लावते. तर हे बापरे, इतकं बोलूनच मी थकली हां गाईज, बट ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे हा पाऊच. हे घर सोपचं त्यांनी मला दिलं होतं, जेव्हा त्यांचे सोप्स दिले होते तेव्हा त्यांनी हे पाऊच दिलं होतं. याच्यामध्ये मी सगळी माझी सिल्वर ज्वेलरी ठेवली आहे, माझे इयरिंग्स ठेवले आहेत सगळे. सो ते इथे असतात, कारण दुसरीकडे जागा नाही आहे त्याच्यामुळे. आणि मग नंतर याच्यामध्ये असतात हे एम कॅफेचं. ओके, याच्यामध्ये आहे माझे मेकअप स्पॉन्जेस, ब्युटी ब्लेंडर्स. तर ते याच्यात ठेवते, त्याला धूळ नाही लागली पाहिजे म्हणून. मग हे माझे मेकअप पफ आहे झुडिओचे, त्याला मी याच्यातच ठेवते, धूळ नाही लागली पाहिजे म्हणून अगेन. आणि
ओह शिट, दोस्तो सॉरी, मला धक्का लागला माझा. ठीक आहे, थोडंसं पुढे जा अजून. तर हे आहेत कॉटन पॅड्स, हे पण ऑलमोस्ट एव्हरीडे लागतात. त्याच्यानंतर आहे इथे वेट वाईप्स, ते पण ऑलमोस्ट एव्हरीडे लागतात. इकडे ना अजून हे सनस्क्रीन वाईप्स पण आहेत, जे मी म्हणजे यूजच नाही करत असंच समजा, बट ते आहेत, मी घेतले होते. तर असं सगळं आहे माझ्या फर्स्ट ट्रेमध्ये. हा पण जो ट्रे आहे ना, हा जो स्किन केअरवाला मोठा ट्रे आहे, तो पण खूप मस्त आहे. आणि बाय द वे याची क्वालिटी पण खूप छान आहे. या ट्रॉलीची पण क्वालिटी छान आहे आणि ह्या ॲक्रेलिक ट्रेसची पण क्वालिटी छान आहे. सो हे होतं सगळं माझ्या फर्स्ट ट्रेमध्ये. आता आपण जाऊया नेक्स्ट ट्रेकडे. हाय, मी परत आली आहे. हे पहा, तुम्ही मला मिस केलं की नाही मला माहिती नाही, बट मी मला खूप मिस केलं या व्हिडिओमध्ये. सो याच्यात इथून पुढच्या ज्या ट्रॉलीज आहेत त्या मी तुम्हाला माझ्या फेससोबत दाखवणार आहे. सो अँगल जरी वियर्ड असला तरी थोडंसं चालून घ्या. सो नेक्स्ट जी ट्रॉली आहे ही सेकंड नंबरची ट्रॉली, आणि याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये माझं मोस्टली सगळं मेकअप आहे. तर थोडंसं जवळ देते तुम्हाला करून. ओ नाईस, आय गेस आता तुम्हाला सगळं दिसणार. येस, मी जरा कमी दिसणार, बट ठीक आहे. तर याच्यामध्ये पण मी अगेन तेच असे ॲक्रेलिक ट्रेज यूज केले आहेत. तर ह्यांची साईज थोडी वेगळी आहे, यांचा शेप थोडा वेगळा आहे. तर याच्यामध्ये हे मी 1 2 3 4 5 टोटल 5 यूज केले आहेत ट्रेज, आणि वरती 2. सो असे टोटल 7चा सेट होता तो, आणि तो मला 200 की 300 रुपयांचा होता. खूप स्वस्त होता, बट क्वालिटी खूप मस्त आहे. तर येस, सो लेट्स गेट स्टार्टेड. आता आपण इथून सुरू करूया, कारण की हे सगळ्यात जास्त मोठा ट्रे आहे हा. सो सगळ्यात पहिले तर आपण इथे बघूया. हे बघा, हे सगळे माझे फाउंडेशन्स आहेत. हे माझं स्विस ब्युटीचं फाउंडेशन आहे. खूप कमी फाउंडेशन्स आहेत माझ्याकडे, मी जास्त काही यूज करत नाही. म्हणजे यूज करते, बट जास्त व्हेरायटी नाही आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर हे ऑलिव्हियाचं फाउंडेशन आहे, हे मधात करत आहे. हे आहे माझं कॉम्पॅक्ट पावडर लॅक्मेचं, हे खालीच ठेवून देते कारण खूप बीच मिळत आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे याच्यामध्ये हा फेसिस कॅनडाचा ऑल टाईम प्रोवाला हा मेकअप फिक्सर. खूप मस्त मेकअप फिक्सर आहे हे ऑलमोस्ट संपलं आहे, तर हे मला रिस्टॉक करावं लागेल. बट तोपर्यंत माझ्याकडे आहे हे ऑलिव्हियाचं मेकअप फिक्सर. बस माझ्याकडे म्हणजे असे फाउंडेशनचे असे एवढे काही ऑप्शन्स नाही आहेत. तर हे इतकंच आहे. इथे 4 चीजे ठेवल्या आहेत मी. त्याच्यानंतर जे आहे इथे असं छोटूसं क्यू2वालं अजून एक कंटेनर आहे. तर याच्यामध्ये मी सगळे ब्लशवाले प्रोडक्ट्स ठेवले आहेत, म्हणजे असे क्रीम ब्लश, लिक्विड ब्लश. सो माझं हे फेवरेट एकदम रेअर ब्युटीवालं ब्लश आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून एक फेवरेट झुडिओवालं ब्लश आहे. आणखी एक फेवरेट झुडिओवाला लिक्विड ब्लश आहे. आणखी एक फेवरेट हे अर्थ रिदमचं लिप अँड चीक टिंट आहे. हे पण खूप मस्त टिंट आहे. आणि मग थोडीशी जागा उरली होती, म्हणून मग मी याच्यामध्ये हे झुडिओचं जे हायलायटर स्टिक आहे ती पण ठेवून दिली. तर हे असं सगळं आहे याच्यामध्ये, आणि छान फिट आलं आहे हे सगळं काही, त्याच्यामुळे मग मी इथे हे ठेवलेलं आहे. नेक्स्ट, आता तुम्हाला इथे दिसतंय का? नसेल दिसत तर मी दाखवते, डोंट वरी. इथे मी ठेवलं आहे माझं एक कॉम्पॅक्ट पावडर, आणि त्याच्या खाली आहे हे, खूपदा बघितलं असेल तुम्ही, इनसाइटचं हे कन्सिलर पॅलेट आहे, जे खूप मी यूज केलेलं आहे. बट ठीक आहे, तर हे अशा 2 चीजे मी एकावर एक ठेवते. आणि मग इकडे मी काय काय ठेवते, हे मायग्लॅमचं लिप अँड चीक टिंट आहे. लिप अँड चीक रूज म्हणतात, त्याचं नाव रूज आहे. त्याच्यानंतर माझ्या हायलायटरचा काय हाल झालाय तुम्ही बघा. दिसत नाही का? बघा, बिचारं, हे लॅक्मेचं हायलायटर आहे, आणि हे कसं काय फुटलं मला माहिती नाही, बट फुटलं. त्याच्यानंतर इकडे आहे माझं ब्रॉन्झर, आणि खाली आहे पावडर ब्लश आणि पावडर हायलायटर. सो ठीक आहे, इतकं काय असं इंटरेस्टिंग नाही आहे त्याच्यामध्ये. आता थोड्याशा इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहेत दोस्तो. सो ह्या ट्रेमध्ये इथल्या आहेत माझे सगळे लिक्विड लिपस्टिक्स किंवा क्रेयॉन लिपस्टिक्सचे, बेसिकली लिपस्टिक्स आहेत सगळे. तर याच्यामध्ये माझी ही झुडिओची लिप क्रेयॉन आहे. त्याच्यानंतर ही लवरची लिप क्रेयॉन आहे. लिक्विड लिपस्टिक्स पण आहेत. हे आहे माझं हे कोणते श्रेयॉन कॉस्मेटिक्स म्हणून एक ब्रँड होतं, त्याचं मला कोलॅब आलं होतं, त्याचे लिक्विड लिपस्टिक्स आहेत. ऑलिव्हियाची लिक्विड लिपस्टिक आहे. लॅक्मेची लिक्विड लिपस्टिक आहे. मी स्वतःच बघत आहे आणि तुम्हाला काही दाखवत नाही आहे ना. थांबा दाखवते. बघा, ही श्रेयॉन कॉस्मेटिक्सची लिक्विड लिपस्टिक आहे. सो असे लिप क्रेयॉन्स आणि लिपस्टिक्स आहेत या सगळ्या
याच्यामध्ये. त्याच्या बाजूच्या ट्रेमध्ये मी ठेवले आहेत सगळे बेसचे, म्हणजे बेससाठी जे लागतात ते प्रॉडक्ट्स. फॉर एक्झाम्पल हा स्विस ब्युटीचं इल्युमिनेटर, जे माझं एकदम 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 फेवरेट आहे आणि विंटर्समध्ये तर हे खूप कामात येते दोस्तो. सो हे आहे. त्याच्यानंतर हे कन्सिलर्स आहेत. हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे. हे काय माहिती याला कसं काय झालं, बट हे याचा हाल थोडासा खराब झालेला आहे. त्याच्यानंतर आता हे जे फाउंडेशन वगैरे हे इथे नाही बसत, म्हणून मग मी याच्यात हे ठेवले ट्यूबवाले. तर हे फाउंडेशन आहे माझं. आणि मग हे माझं एकदम फेवरेट मेबलिनचं प्रायमर आहे. अगेन कन्सिलर आणि फाउंडेशन स्टिक्स. ही फाउंडेशन स्टिक आहे. आणि नाही म्हणता म्हणता माझ्याकडे आहेत दोस्तो, फाउंडेशन्सचे पण ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. अजून ही मायग्लॅमची फाउंडेशन स्टिक आहे. सो असे सगळे हे बेसचे बेसिकली प्रॉडक्ट्स मी याच्यामध्ये ठेवले आहेत. तर हे आहे ती ट्रॉली नाही, हा आहे तो ट्रे. त्याच्यानंतरचं जे कंटेनर आहे, याच्यामध्ये माझे सगळे मिनी लिपस्टिक्स किंवा बुलेट लिपस्टिक्स आहेत. तर मी तुम्हाला दाखवते कुठले कुठले आहे. मी तुमचा थोडा जास्त विचार केला आणि माझा कमी केला, म्हणून मी परत गायब झाली आहे. बट आता तुम्ही बघणार आहे माझी ट्रॉली, फक्त मला नाही बघणार आहे. तर हे दाखवते मी तुम्हाला. लाईट दिसत आहे ना बरोबर? हे बघितलं. आता इथे जाऊया. तर याच्यामध्ये आहेत माझे सगळे, जसं मी सांगितलं, लिपस्टिक्स. आणि आपण सुरू करूया ह्याच्यापासून. हे आहे नायकाची बुलेट लिपस्टिक, मिनी बुलेट लिपस्टिक. याचा शेड आहे बॉनबॉन, खूप छान शेड आहे. त्याच्यानंतर ही तर रिसेंट एडिशन आहे माझ्या या कलेक्शनमध्ये. हे आहे मृचा ब्युटीची प्लश पाउट लिपस्टिक आणि याचा शेड आहे ब्रू वॉटेवर. तर येस, याचा रिव्ह्यू बाय द वे मी ऑलरेडी पोस्ट केला असेल किंवा येणार असेल, तर स्टे ट्यून्ड. आणि जर केला असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार. हे लिक्विड लिपस्टिक कसं आहे याचा पूर्ण रिव्ह्यू मी दिला आहे. सो तो तुम्ही बघा जाऊन, कारण की मी खूप ऑनेस्टली रिव्ह्यू दिला आहे त्याचा. त्याच्यानंतर ही नायकाची लिपस्टिक आहे, बुलेट लिपस्टिक. आणि बस या बुलेट लिपस्टिक्सच आहे. त्याच्यानंतर ही किको मिलानोची बुलेट लिपस्टिक आहे. तर अशा याच्यामध्ये लिपस्टिक्स आहेत. आणि या दोन बिचाऱ्या अत्तरला जागा नव्हती, म्हणून मी हे इथे ठेवलंय, कारण हे पण छान बसून जातात त्याच्यात. नेक्स्ट आपण जाऊया थोड्याशा माझ्या अनएस्थेटिक कंटेनरकडे. तर याच्यामध्ये मी माझे सगळे मोस्टली पेन्सिल्स ठेवले आहेत. मग ते लिपलायनर्स असो, काजळ असो, आयलायनर्स असो, सगळं काही याच्यामध्ये आहे. बट हे जे माझं लिप ऑइल आहे ते पण याच्यामध्ये आहे, कारण की असं हे पण असं उभं आणि असं लंब आहे, त्याच्यामध्ये छान बसतं. सो जसं मी सांगितलं, याच्यामध्ये सगळे काजळ आहेत. हे बघा, हे काजळ आहे, एक लवरचं काजळ आहे. त्याच्यानंतर हे शुगरचं काजळ आहे, कलर्ड काजळ, कलर्ड आयलायनर. त्याच्यानंतर हे लिप लायनर, सगळं काही याच्यामध्ये आहे. पेन्सिल्स बेसिकली परत येत आहे, लवरचं काजळ, लॅश ग्लू वगैरे सगळं काही मी याच्यात ठेवलं आहे. तेवढंच नाही, मी माझा मस्कारा पण याच्यात ठेवलेला आहे. आणि माझं हे आयलायनर पण याच्यात ठेवलेलं आहे. आणि इतकंच नाही दोस्तो, मी माझे जे हेअर क्लिप्स आहेत ना, ह्या पण याच्यामध्ये ठेवल्या आहे, कारण त्या छान बसतात त्याच्यात आणि दुसरीकडे त्याला कुठे जागा नव्हती. सो मी हे याच्यात ठेवलं आहे. आणि आता बघू की आपण या कंटेनर्सच्या मागे मी काय काय ठेवते. तर एकतर हे लॅशेस आहेत, आतमध्ये आहे त्याच्या लॅशेस. हे स्विस ब्युटीचे लॅशेस आहे. यांची हालत खराब झाली, आता मी हे यूज करणार नाही आहे, बट ते ठेवले आहेत कारण की ते आहेत म्हणून. त्याच्यानंतर माझ्याकडे हे आहे ब्युटी ग्लेजचं हे आयशॅडो कलर बोर्ड, म्हणजे आयशॅडो बोर्ड. हे बुक सारखं आहे, खूप छान आहे. याचा पण मी रिव्ह्यू दिलेला आहे, ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. सो चेक दॅट आउट, लिंक इज इन डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर हे अजून एक माझं आयशॅडो आहे एल्फचं, खूप मस्त आयशॅडो पॅलेट आहे, म्हणजे एकदम असं मिनी साईज आहे. सो ट्रॅव्हलिंगसाठी खूप छान आहे. इथे माझे आहेत अगेन आयशॅडो पॅलेट्स. हे आहे मेकअप रेव्होल्युशनचे. त्याच्यानंतर हे मला कोलॅबमध्ये आलं होतं, हे लवरचं ब्लश पॅलेट आहे. बट तुम्ही याला जर लिप टिंट, चीक टिंट किंवा मग आयशॅडो सारखं पण यूज करू शकता. तर हे त्यांचं मल्टीपॉट म्हणून असतं ते आहे. इसी के साथ आपला जो नेक्स्ट ट्रे आहे तो संपलेला आहे. आणि हे सगळं होतं माझ्या सेकंड नंबरच्या मेकअपच्या ट्रेमध्ये. आता तुम्ही थोडेसे आणखीन खाली व्हा, कारण की खाली तुम्हाला आणखीन खजाना मी दाखवणार आहे. आय होप तुम्हाला दिसत आहे, कारण की लाइटिंग थोडीशी कमी आहे खाली आणि सामान याच्यामध्ये एकदम असं मिसलेनियस आहे आणि खरोखर मिसलेनियस सामान आहे याच्यामध्ये. तर लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. पहिले तर याच्यामध्ये हा बॉक्स आहे जो एकदम अनएस्थेटिक आहे, बट ठीक आहे,
तर याच्यामध्ये बघा मी हे माझं पाऊच ठेवलं जेव्हा मी ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे कुठे जाते ट्रॅव्हलिंग करते तेव्हा मी याच्यामध्ये मेकअप टाकते. याच्यामध्ये माझे ब्रशेस ठेवते. सो ते आहे. हे गंध आहे कारण की मी लावत असते कधी-कधी. एकदम मिसलेनियस चीजे आहेत. माझं रेझर आहे. हे एक सनस्क्रीन आहे जे माझं अजून संपायचं आहे. सो हे बॅकअप म्हणून आहे इथे आणि हा मस्कारा आहे जो संपलेला आहे बट तरी पण इथे आहे. का बरं काय माहिती. सो असं काही या बॉक्समध्ये आहे. फॅशन टेप्स आहेत. सो जे गोष्टी खूप मी कमी यूज करते किंवा कधी-कधीच यूज करते ते आहे. तेवढंच नाही तुम्हाला मी हे दाखवते. ओह नो! माझी माझी असलियत एक्सपोज झाली. थांबा. असं तुम्ही बघत नका जाऊ. जर काही तुम्हाला पसारा कुठे दिसला तर. बट मी तुम्हाला काय दाखवत होती की हे इथे जे आहे ना, इथे पण मी असं सामान असं ठेवलेलं आहे असं दाबून. कारण इथे आहेत हे फेशियल रेझर्स. हे आता बघा ऑलरेडी वरती माझ्या आहे फेशियल रेझर म्हणजे जे यूज करते मी ते. सो म्हणून हे बॅकअप आहेत म्हणून मी हे खाली ठेवून दिले. त्याच्यानंतर इथे टिकल्यांचे पॅकेट्स आहेत जे मी यूज करते आणि जेव्हा मी इंडियन घालते तेव्हाच यूज करते. सो ते पण त्या बॉक्सचं तर झालं. आता आपण बघूया की याच्या साईडला काय काय. तर हे आहे माझं मेकअप ब्रशेसचं कंटेनर. याच्यामध्ये सगळे मेकअप ब्रशेस आहेत. बघा असे ब्रशेस राहतात आणि मग त्यांना धूळ वगैरे नाही लागत म्हणून मग मी ते याच्यामध्ये ठेवत असते. हे आहेत वॅक्स बीन्स. देन इकडे मी ठेवले आहेत. ओ इकडे काय आहे. इथे हे जे पॅकेट आहे ना याच्यामध्ये माझे क्लचर्स वगैरे हेअर क्लिप्स आहेत आणि हे आजच आलं होतं आणि मी इथे ठेवून दिलं. हे माझी फेक नेल्स आहेत. प्रेस ऑन नेल्स. सो हे मी पॅक ऑफ 120 नेल्स आहेत त्याच्यामध्ये. तर हे ऑर्डर केलं होतं Amazonवरून. याची पण लिंक मी देणार कारण की खरंच मला Amazonचे जे हे प्रेस ऑन नेल्स आहेत ना फॉल्स नेल्स ते मला खूप आवडतात. तर आणि ते जे स्टिकर्स असतात ना याच्यामध्ये आहे तर ते पण मला खूप आवडतात. म्हणजे ते खूप छान एकदम असं स्टिक होऊन जातात तुमच्या नेल्सला आणि असं तुटत नाही लवकर निघत नाही म्हणून मग मला ते आवडतात. तर हे मी या असे न्यूट्रल शेड्समध्ये ऑर्डर केले आहे म्हणजे मग ते छान दिसतात. तर हे आहे. त्याच्यानंतर आता मागे काय काय आहे आपण बघूया. फिक्स माय कर्ल्सचं हे प्रोटीन स्टायलिंग डू आहे बेसिकली. त्याच्यामध्ये लिव्ह इन क्रीम आणि एक हेअर जेल आहे. तर त्याचा मी रिव्ह्यू करायचा आहे मला म्हणून मग मी ते ऑर्डर केलं आणि मला यूज पण करायचं होतं कारण मी खूप नाव ऐकलं आहे फिक्स माय कर्ल्स या ब्रँडचं. तर हे सगळं आहे तर म्हणून हे अजून मी यूज नाही केलं आहे त्याच्यामुळे मी इथे ठेवलं आहे. आणि मग हे याच्यामध्ये पण काही मिसलेनियस चीजे आहेत. इयररिंग्स आहेत आणि मग माझ्या तोरड्या वगैरे पायल अशा काही चीजे आहे. आणि हे दाखवते मी तुम्हाला. आता इथेच दाखवणार असंच उघडून. हे ना हा बॉक्स मला आला होता. मला एका नेल स्टिकर्सचं कोलॅब आलं होतं. सो त्याचाच हा बॉक्स आहे. ROS रे ऑफ सनशाईन ब्युटी असं नाव आहे त्या ब्रँडचं. स्पॉन्सर्ड वगैरे काही नाही आहे हे बट इथे मी बॉक्स यूज करते म्हणून तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये मी माझे सगळे नेल्सचे सामान ठेवते. हे काय आलं याच्यात थोडेसे मिसलेनियस चीजे पण आहे बट हे बघा हे जे मी नेल्स लावले आहेत ते आहेत हे कारण की याच्यामध्ये किती नेल्स आले होते 24 नेल्स आले आहेत. तर मी तर 10च लावले ना म्हणून मग बाकीचे याच्यामध्ये आहेत. आणि अगेन मग हे यांचे जे स्टिकर्स आले होते ते आहेत आणि आणखीन माझ्याकडे हे नेल्स आहेत जे मी ऑर्डर केले होते ते आहे. सो सगळं माझं नेलचं जे सामान असतं ना ते मी याच्यात ठेवून दिलं आहे कारण की हे एनिवेज नेल्ससाठीच आहे तर मग मी त्याच्यात ठेवलं आणि हे पण मी आता याच्यात ठेवते. मी तुम्हाला सगळं दाखवलं आणि एक महत्त्वाची चीजच नाही दाखवली गाईज या ट्रेमधली ती म्हणजे आहे हा फॅन जो मला खूप आवडतो. जेव्हा पण मी माझं टोनर वगैरे कुठलं पण मिस्ट यूज केलं तेव्हा मी हा फॅन यूज करत असते. सो मला हा खूप आवडतो. तर मी हा इथे ठेवलेला आहे. अँड इसी के साथ हा पण आपला ट्रे समाप्त झालेला आहे. आता आपण जाऊया आपल्या लास्ट ट्रेकडे. गाईज माझा जो व्हॅनिटी टूर आहे ना तो काही इतका एस्थेटिक नाही आहे कारण की माझी व्हॅनिटी पण इतकी काही एस्थेटिक नाही आहे. सो प्लीज बेअर विथ मी नाही सो प्लीज काम चालवून घ्या. ओके लास्ट ट्रेकडे आलोय आणि याच्यामध्ये आहेत माझे सगळे हेअर टूल्स. माझ्या हेअरशी रिलेटेड जे काही सामान आहे ते याच्यात असतं मोस्टली. सो सगळ्यात पहिले आहेत माझे काही हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स जसं की हे सिरम लॉरियलचं जे ठणठण गोपाल आहे 2-3 थेंब असतील बट मला हे इतकं आवडतं की मी
हे तरी पण ठेवलेलं आहे, 2-3 थेंब पण मला वाया नाही जाऊ द्यायचे आहे. देन आपल्याकडे आहे हे L'Orealचं लिव्ह इन कंडिशनर, जे खूप मस्त आहे. आता सध्या मी माझ्या कर्ली हेअर एरामध्ये आहे, तर मग मी हे यूज करत असते. सो ते आहे ते. आणि जेव्हा मी स्टाईल करते हेअर तेव्हा ह्या 2 चीजे मला कामात येतात. एक म्हणजे हे बी ब्लंटचा हॉट शॉट हीट प्रोटेक्टिंग मिस्ट, कारण की आपण हीट यूज करतो केसांवरती, सो ते डॅमेज थोडं कमी करण्यासाठी हा स्प्रे असतो आणि हा मिस्ट असतो. आणि मग नंतर ते स्टायलिंग जे आहे ते तसंच होल्ड करण्यासाठी हा हॉट शॉट होल्ड स्प्रे आहे. तर हा मी फक्त 2 वेळा यूज केला आहे. अजून मी यूज केला नाही आहे इतका, कारण की इतकं यूज करणं चांगलं नाही आहे गाईज. बट स्टिल हे दोन्ही प्रोडक्ट मला खूप आवडतात, म्हणून मग मी हे ठेवलेले आहेत माझ्याजवळ. नंतर गाईज, जर तुम्ही गाईज बघू शकता, गाईज आय नो मी तुम्हाला खूप गाईज गाईज म्हणताय, कारण की मला थोडंसं इरिटेट करायचं आहे तुम्हाला. बट जर तुम्ही त्याच्यानंतर बघू शकता, तर माझ्याकडे आहे हा कोंब, ज्याच्यामध्ये थोडेसे केस आहे. सो नॉन एस्थेटिक व्हिडिओ ऑफ नॉन एस्थेटिक गर्ल. बट ठीक आहे. हा मी झुडिओ नाही, मिनिसोमधून घेतला होता, की मिस्टर DIY मधून घेतला होता. बट हा खूप क्यूट लॅव्हेंडर कलरचा ब्रश आहे आणि मला हा खूप आवडतो. जेव्हा मी माझे केस स्टाईल करते किंवा स्ट्रेट वगैरे असतात माझे केस, तेव्हा मी हा यूज करते. अदरवाईज मी केसांमधून कंगवाच मारत नाही, कोमच यूज करत नाही, कारण की मी आता माझ्या कर्ली हेअर गर्ल एरामध्ये आहे. नेक्स्ट आहेत माझे स्टायलिंग टूल्स. सो हे आहे स्ट्रेटनर, हे आहे वेगाचं स्ट्रेटनर. आणि मग हा आहे ॲलन ट्रूमनचा माझा ब्लो ब्रश, जो खूप छान आहे. हे दोन्ही पण खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे माझे ते वेल्क्रोवाले कर्लिंग टूल आहे, तो कर्लर्स आहेत वेल्क्रोवाले. सो याने इतका छान व्हॉल्यूम येतो केसांमध्ये. आधी हे यूज करायचं आणि मग नंतर हे यूज करायचं. हे आहेत माझे हेअर स्टायलिंग टूल्स आणि हे आहेत माझे हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स. तर याच्यामध्ये मी जसं सांगितलं, की मोस्टली माझं हेअरशी रिलेटेड जे सामान असतं तेच असतं आणि बाकी दुसरं मी काही ठेवत नाही, कारण की बाकी दुसऱ्यासाठी ह्याच्यामध्ये जागाच उरलेली नाही आहे. फायनली तुम्ही माझं मुखदर्शन करू शकता. तर अशी काही आहे माझी व्हॅनिटी, माझी मेकअप ट्रॉली. आणि हे सगळं होतं माझ्या मेकअप ट्रॉलीमध्ये. आणि ऑनेस्टली मला म्हणजे असं इतकं काही मेकअप नाही आहे माझ्याकडे, मला माहिती आहे. बट हे पण खूप आहे यार माझ्यासाठी. खूप प्रॉडक्ट्स वाया चालले आहेत, वाया जातात. आणि मी असं खूप म्हणजे स्वप्ने देखत होती, की माझ्याकडे पण इतकं सगळं मेकअप असावं, आणि ते आता हळूहळू येत आहे माझ्या जवळ, माझ्या कलेक्शनमध्ये ॲड होत आहे मेकअप. सो मला या व्हॅनिटीशी खूप जास्त प्यार आहे आणि ह्या प्रॉडक्ट्सची पण खूप जास्त प्यार आहे. आणि यांना कोणी हात लावला तर मला आवडत नाही, बट ठीक आहे, कधी कधी लावतात लोक. सो मी इतके काय गंदी नाही आहे, मी थोडीशी चांगलीच मुलगी आहे, तर मी हात लावू देते. बट येस, दिस इज माय व्हॅनिटी किंवा मेकअप ट्रॉली. आणि हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं. मी बिलकुल असं ब्रॅगिंग वगैरे वगैरे करत नाही आहे. मी थांबा, मला एकदा सेटअप करून घेऊ द्या, थांबा. बिलकुल ब्रॅगिंग वगैरे असं करत नाहीये मी, बिलकुल शो ऑफ करत नाहीये. हे बघा, मी खूप लोकांचे व्हिडिओज बघितले आहेत असे मेकअप कलेक्शनचे, व्हॅनिटी टूरचे, आणि ते मला खूप आवडतात. मी खूप एन्जॉय करते त्यांना. आणि म्हणून आय थॉट माझ्यासारख्या आणखीन गर्ल्स असतील ज्यांना असे व्हिडिओज बघायला आवडत असेल, सो म्हणून मग मी हा बनवलेला आहे. याच्यामध्ये बिलकुल असं समजू नका की मी काही शो ऑफ वगैरे करत आहे, ब्रॅग करत आहे. बिल्कुल नाही, इतना कुछ है ही नहीं शो ऑफ करने को, तो क्या शो ऑफ करे गाइस. एवढं सगळं तर तुमच्याकडे पण असेल, इतकं काही आहेच नाही. प्लीज 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 दोस्तो. आणि येस, याच्यातलं खूप सगळं सामान मी माझ्या स्वतःच्या किंवा माझ्या स्वतःच्या पप्पांच्या पैशांनी घेतलं आहे. आणि याच्यामधलं काही सामान मला कोलॅबसाठी पण आलेलं आहे. सो दॅट्स अ गुड थिंग. तर येस, हे सगळं होतं माझ्या मेकअप व्हॅनिटीमध्ये, मेकअप ट्रॉलीमध्ये. आणि येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल. हा असाच एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ होता, टाइमपाससाठी व्हिडिओ होता. याच्यामधून तुम्ही काही शिकू तर नाही शकत, बट हां, तुम्हाला जर याच्यामधल्या काही गोष्टी पाहिजे असतील तर मी लिंक्स देऊन देणार, ट्रॉलीची, या कंटेनर्सची, मेकअप ब्रशेसची. म्हणजे ज्यांची ज्यांची मला लिंक्स मिळतील त्या मी लिंक्स देऊन देणार तुम्हाला. अँड येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि येस, आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.